Yes. हा चला आले ना सगळे? Yes. Today we will going to learn loss and Profit. तर पहा, एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 725 रुपयाला ती विकली, तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला? आता आपण याच्या अगोदर काय केलेलं होतं? पहिल्या गणितामध्ये आपण रुपयामध्ये नफा तोटा बघितला. आता आज आपल्याला काय करायचं? शेकडा तोटा. काय करायचंय? शेकडा नफा आणि तोटा बघायचा आहे आता आपल्याला. तर बघा, वस्तू खरेदी कितीला केलेली त्यांनी? 500 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. आता खरेदी किंमत काय असते? खरेदी किंमत म्हणजे पूर्ण 100%. किती असते? 100%. ठीक आहे. आणि जर लॉस झाला, 100 च्या आत जर लॉस झाला तर 90%. आणि जर 100 च्या जास्त झाला तर तो 100 पेक्षा, समजा आता 110 झाला तर मग किती नफा झाला? 10 रुपये. समजा 125 झाला तर 25 रुपये नफा. ठीक आहे. आणि समजा 75 झाला, आता तुम्हाला समजा 75 झाला तर तोटा झाला. ठीक आहे. तर मग काय झालं? तोटा झाला. 100 च्या आत जर तुम्हाला 100 च्या आत मध्ये जर तुम्हाला 75 किंवा 90, तर हा काय झाला? तोटा झाला. ठीक आहे. पण सर संख्या जर तुम्ही 100 च्या वर गेली किंवा 110 किंवा 145, तर हा काय झाला? तुम्हाला नफा झाला. तर ठीक आहे. बघा, आता एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 725 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारात त्याला किती रुपयाला किती शेकडा तोटा किती झाला? पहा आता किती झाला मग त्याला. आता आपण पूर्ण खरेदी किंमत पूर्ण 500 ला घेतली. 100% म्हणजे काय? पूर्ण. ठीक आहे. आता त्याने विकली कितीला मग? त्याने विकली 725 रुपयाला. ही काय आहे? खरेदी किंमत. आणि ही काय आहे? विक्री किंमत. आपण खरेदी किंमत लिहून घेऊ. खरेदी किंमत. आणि ही काय आहे? विक्री किंमत. पहा मग, तर मग त्याला किती तोटा झाला? किती तोटा झाला? तर आपण काय करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. काय करणार आहे? याच्यामध्ये पहा, 500 बरोबर 100. 500 बरोबर किती झाले? 100. तर 725 बरोबर किती? तर आपण काय करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. बघा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार म्हटल्यावर काय होणार आहे? 725 गुणिले 100. आणि 500 बरोबर किती? म्हणून 500 कुठे येणार? खाली छेदामध्ये, भागाकारामध्ये. ठीक आहे. आता पहा, 100 एक 100. तुम्ही पण बोलायचंय. 100 5 500. आता पहा, खाली काय उरलं मग? 5 आणि इथं काय उरलं? 1. मग पहा, आता 5 ने 725 ला भाग जातो का? हो, जातो. मग 5 एक 5 उरले 2. मग 2 आणि 2 किती झाले? 22. मग 5 चौक 20. 5 चौक किती झाले? 20. उरले परत किती? 2. आणि 2 आणि 5 किती झाले? 25. म्हणून किती झाले? 145 गुणिले 1 बरोबर 145. मग आपल्याला काय झालं? आता हे आपल्याला काय भेटली? एक किंमत भेटली. किती नफा किती झाला त्याला? तोटा किती झाला? तोटा 145. पण आपल्याला शेकड्यामध्ये काढायचे. कशामध्ये काढायचंय? शेकड्यामध्ये. मग पहा, मी आताच पहिले तुम्हाला सांगितलं होतं की 100 च्या वर गेल्यानंतर काय करायचं? तो नफा असतो. ठीक आहे. मग पहा, त्याला किती नफा भेटला मग? 45. 100 च्या वर किती भेटला मग तो? 100 म्हणजे काय? त्याची खरेदी किंमत. खरेदी किंमत कधी पण किती असते? 100%. ठीक आहे. आणि त्याच्यावरती गेलं म्हणजे त्याला नफा किती भेटला? नफा भेटला 45%. ठीक आहे. डू यू अंडरस्टँड? Yes. हा, हे आपल्या नवोदय मधल्या एक्सरसाइज 9.1 मधला पहिला गणित आहे. सगळ्यांना कळालं? Yes.